आणि त्याच वेळेला सलामीवीर म्हणून दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल होताना पाहता. फार एंड करून मात्र हे षटक असेल. दूरवरच्या एंड करून मात्र या षटकाला सुरुवात होईल पॉवर प्लेला. पहिल्या षटकासाठी आपण पाहता बॉलिंग मार्गमध्ये नागेश पाटील, सलामीवीर दोन खेळाडू राजन पाटील आणि त्यांच्या बरोबरीने अभिषेक पाटील हे दोन खेळाडू. 40+ क्रिकेट आम्ही नेहमीच सांगत असतो. खरं तर या खेळाडूंनी टेनिस बॉलला दिशा आणि गती दिली आहे असे हे दमदार खेळाडू आहेत. आज जरी वयाची 40 ओलांडली असेल परंतु आपल्या तारुण्यामध्ये त्यांनी देखील मैदानं गाजवलीत असे हे खेळाडू. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पहिला बॉल टाकण्यासाठी नागेश सज्ज होतील. लेट्स प्ले. डाबाला सुरुवात झाली. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल थोडासा हाफ ट्रॅकर, त्याला मात्र अप्पर कटचा प्रयत्न, झेल सुटली. जीवनदान दिलाय. पहिल्या चेंडूवरती आपण पाहता फलंदाजाला. बॅकअपसाठी खेळाडू येतील. अजित म्हात्रे यांच्या हातातून हा झेल सुटला गेला. शॉट बॅकवर्ड पॉईंटला. सर्वजण त्यांच्याकडे पाहत आहेत. तुम्ही काय केलं? झेल सोडलाय. थोडाशी निराशा फिल्डिंग करणाऱ्या नवापाडा संघाच्या खेम्यामध्ये. आज तर पिंट्या दादा नाही आहेत टीममध्ये, अजय देखील नाही आहेत, त्यामुळे थोडासा दबाव राहील या खेळाडूंवरती. संघातील प्रमुख खेळाडू नसल्यावरती आपण पाहिलंय जबाबदारी वाढते प्रत्येक खेळाडूवरती. पहिल्याच बॉलवरती जीवनदान आणि त्याच वेळेला आपण पाहिला 2 धाबा आल्या बॅटिंग करताना दापोडे टीमच्या खात्यामध्ये. राजेंद्र पाटील हे फलंदाज आहेत, हार्ड हिटर म्हणून त्यांना संबोधलं जातं. आक्रमक स्टार्ट देणारा हा खेळाडू. त्याला जीवनदान. ऑन साईडला हा फटका खेळून काढला. अगदी आपण पहिला वाईड स्ट्रॉंगला बॉल चालला मिड विकेट आणि वाईड स्ट्रॉंगच्या मध्ये फील्ड झाला. काउकॉर्नर रिझनला थ्रो येईल. तदबर मात्र सेकंडचा कॉल. 2 धाबा घेतल्या. 2 धाबा घेऊन गेले हे दोन्ही खेळाडू सलग. दुसऱ्या बॉलवरती दुहेरी अंक धावसंख्येमध्ये बदल. 4 धाबा इथे आपण पाहता धावफलकावरती लागताना. आज स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आमचे BSc ग्रॅज्युएट सोमनाथ पाटील यांना आपण पाहताय. समालोचन कक्षामध्ये आपण पाहिलं आमचे वेल एज्युकेटेड वैभव भोपी, त्यांचा आवाज तुम्ही ऐकताय. मागच्या सामन्यामध्ये तुम्ही ऐकला. आणि आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर यांचाही आवाज तुम्ही ऐकताय. DJ ऑपरेटिंग सिस्टीम आपण पाहता सानिया DJ नितीन धुंद्रे यांना आपण पाहता. आणि आई एक्विरा इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून हे टेलिकास्ट होताना आपण पाहता. इनसाइड आउट हा फटका. एक्सा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. वन्स अगेन इथे संधी निर्माण झाली आणि याही वेळा जीवनदान. बघा सलग 2 वेळा जीवनदान मिळाला आणि इथे झेल सोडलाय पुष्कर काथे या शतरक्षकाने. कॅचेस विन द मॅचेस असं म्हणतात. बॉलिंग मार्कवरती असणारे गोलंदाज खरं त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी. 2 वेळा त्यांनी मात्र संधी निर्माण करून दिली. त्या संधीचं सोनं मात्र करता आलेलं नाहीये. लास्ट मोमेंटला आपण पाहिलं तर डोळे बंद झाले. त्यामुळे हा बॉल अगदी 2 हातांच्या मधून अगदी चेस्टवरती आदळला, शरीरावरती आदळला आणि त्याच वेळेला आपण पहिला बॉल जमिनीला दान झाला. झेल सुटला गेला. जीवनदान मात्र मिळाला फलंदाज राजेंद्र पाटीलला. दबाव वाढला आता फिल्डिंग टीमवरती. वन्स अगेन ज्या फिल्डरने झेल सोडला त्यांच्या दिशेने हा फटका हलक्या हाताने त्या ठिकाणी स्टिअर केला बॉलला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि बरोबर मिड ऑफच्या मध्ये बॉल फील्ड झाला. 1 रन या बॉलवरती मिळाली. पहिली सिंगल. कारण मागच्या 3 बॉलवरती 3 वेळा आपण पहिला दुहेरी अंक पूर्ण केला. एकूण धाबा आपण जर पाहिल्या 7 धावफलकावरती आहेत. पहिला सामना जो झाला सुकापूर आणि त्याचबरोबरीने आपण पहिला वावंजे अगदी एकतर्फी लढत पाहायला मिळाली. कमी धाबा होत्या. धाबांचा पाठलाग करताना वावंजे संघ जिंकला. चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. हलकीशी हातली कडा घेतली. बॉलिंग मार्कमध्ये असणारे गोलंदाज जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. खरं तर त्यांचं अप्रतिम स्पेल आतापर्यंत हाताळलाय. या पहिल्या ओव्हरमध्ये वारंवार संधी निर्माण करून दिल्या. त्या संधी सोनं करता आले नाही आहे फिल्डरला. बघा मैदानामध्ये तापमान आपण जर पाहिला तर हवा थोडीशी विरळ झाली. हवा नाही आहे त्यामुळे थोडासा दमटपणा जो असायला हवा तो नाही आहे. पूर्णपणे हवा थांबली आहे. अशा वेळेला मोठे फटके खेळण्यासाठी तुम्हाला ताकद वापरावी लागेल प्रत्येक फटक्यामध्ये. वाईड बॉलचा इशारा. डाऊन द लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलाय. त्यामुळे अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. धावसंख्येमध्ये बदल. एकूण धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 8. पहिल्या विकेटसाठी ही भागीदारी. पहिल्या ओव्हरमध्ये धीम्या गतीचे गोलंदाज आहेत त्या ठिकाणी स्वतः नागेश पाटील. त्यांच्या अगेन्स्ट तुम्हाला आता आक्रमक व्हावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धाबा आहेत. बॅकफुटला आले. पुन्हा एकदा ऑन साईडला हा ड्राईव्ह केला बॉलला. वाडी स्ट्रॉंगॉनला फिल्डर सरकला लॉंगॉनचा. खराब फिल्डिंग पुन्हा एकदा पाहायला मिळाली. थोडंसं फंबलिंग झालं आणि त्याच वेळेला 2 धाबा घेण्याची संधी निर्माण झाली. 2 धाबा आल्या या बॉलवरती आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपत असताना धावफलकावर धाबा लागल्या बिनबाद 10.
करणाऱ्या नवापाडा संघाला प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती आहे, त्यामुळे आपण पाहताय थोडासा दबाव आहे या खेळाडूंवरती. परंतु इथून मात्र चांगली कामगिरी करावी लागेल दोन्ही टीमला आपल्या संघाच्या विजयासाठी. आजच्या रात्रीमध्ये आपण पाहताय खरं तर यानंतर ए पोलच्या लढती तुम्हाला पाहायला मिळतील. बलाढ्य संघ रायगड ठाणे जिल्ह्यातील तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळते, ज्यामध्ये बामणडोंगरी, चांभारली, भादवड सारखे खेळाडू. बघा दोन्ही एंड, यस दोन्ही एंड तुम्हाला यूज करायचे, त्यामुळे प्लीज. सँडी पालकर सांगतात बघा सुकेश बोपी. चला दोन्ही एंड घ्या. चला संध्याकाळी मावळता सूर्य पश्चिमेला चालला होता, त्याचं रिफ्लेक्शन डोळ्यावरती येऊ नये म्हणून एकच एंड वापरला होता, परंतु आता रात्र झाली, फ्लड लाईट ऑन झाले सँडी पालकर सर, त्यामुळे आता दोन्ही एंड तुम्हाला वापरावे लागतील. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आल्या धावफलकावरील तब्बल बिनबाद 10. सुरुवात चांगली करत असताना हे दोन्ही खेळाडू संध्याकाळचं हे सत्र फ्लड लाईट ऑन झाल्यात. उमेश जाधव सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवरती येतील. नवापाडा 40+ क्रिकेटचे आणखीन एक अनुभवी खेळाडू उमेश जाधव, ज्यामध्ये 40+ बरोबर 50+चे देखील तुम्हाला खेळाडू प्रत्येक संघामध्ये पाहायला मिळतील. एक धाव उत्तम आरोग्यासाठी असं म्हणतात, आणि खरं तर या फॉर्मॅटला खरं तर चांगले खेळाडू हे पण नेहमी पाहिले. आज खरं तर रायगड 40+ मास्टर प्रीमियर लीग सुरुवातीला स्पीडअप करा, पण जास्त एकत्र यायचं नाही आहे. फिल्डिंग लावून घ्या लगेच, विनंती राहील फिल्डिंग करणाऱ्या नवापाडा टीमला. आपण फिल्डिंग लावून घ्या. या स्पर्धेमध्ये नियमावली स्ट्रिक्ट आहेत, त्या नियमांचं पालन तुम्हालाही करावं लागेल. आणि मगाशीच अनाऊन्समेंट केली प्रवीण गायकर यांनी, स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारची पार्शलिटी चालणार नाही आहे. शेवटच्या क्षणाला मालिकावीरसाठी टू व्हीलर बाईक आहेत, तुम्हाला फेअर क्रिकेट खेळावं लागेल. क्रिकेटला साजेसा खेळ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. कोणत्याही प्रकारचा गालबोट लागणार अशी चूक मात्र तुम्हाला करता येणार नाही आहे. आणि जर का असा एखादा संघ आढळला किंवा खेळाडू आढळला तर त्याला नक्कीच या स्पर्धेमध्ये पेनल्टीला सामोरं जावं लागेल. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज आपण येताना पाहत आहे उमेश जाधव. या सर्व खेळाडूंना सरच म्हणावं लागेल, कारण सर्व सिनियर आहेत. 40+, रिस्पेक्ट तर त्यांचा नेहमीच करावं लागेल. 40+ मास्टर उमेश जाधव यावेळेस बॉलिंग मार्कमध्ये येताना आपण पाहत आहे. पहिला बॉल ऑन साईडला स्लॉटमध्ये आलाय आणि त्याला पाठवलंय मिड विकेटच्या बाहेर. या इनिंग मधला पहिला उत्तुंग असा फटका, 6 धावा षटकार. पहिला मैदान तेच खरं तर अतिशय चांगलं आहे. आउटफील्ड एका बाजूला आपण डाऊन्स पाहायला मिळतील. पुढे आले होते पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न, ऑन साईडला फटका, गॅपमध्ये चालला बॉल, 1 बाउन्स ओव्हर द लाईन. अतिथी मंचाला अभिवादन करताना हा चौकार, 4 धावा. बॅटिंग करताना दापोडे संघाला सुरुवातीला आपण पहिला संयम दाखवला, बऱ्याच वेळा आपण पहिला राजन पाटीलांना जीवनदान देखील मिळाले. पहिल्या खरं ओव्हरमध्ये जीवनदान देखील मिळाले आणि त्याच वेळेला आपण पाहता धावसंख्या 10 आल्या बिनबाद. आणि त्यानंतर आक्रमण करत असताना मैदानामध्ये दापोडे संघाचे राजन पाटील वन्स अगेन पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, पण गती कमी होती आणि बॉलचा टप्पा चांगला होता. लेंथ मागे घेतली, शॉर्ट ऑफ लेन बॉल आतमध्ये आणला. बॉलला कमबॅक करत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आपण पाहताय उमेश जाधव यांना. ग्रेट कमबॅक, मागचा बॉल चांगला टाकलाय, लाईन चांगली होती, उजेच्या बाहेर थोडासा फुटवर्कचा अभाव पाहायला मिळाला. आणि याही वेळेला पुन्हा एकदा यॉर्कर, सटीक यॉर्कर, आउटसाइड ऑफ स्टंप, स्लाइडली आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क केला बॉलला. कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर नाहीये इथे. मात्र आणखीन एक निर्धाव चेंडू, पहिले 2 बॉल लगातार 2 मोठे फटके, षटकार, चौकार. आणि त्यानंतर तिसरा चौथ्या बॉलवरती मात्र उमेश जाधव यांनी कमबॅक केलंय. सलगचे 2 डॉट बॉल पाहायला मिळाले. दबाव क्रिएट केला राजन पाटील यांच्यावरती. धावसंख्या 20. वन्स अगेन पुन्हा एकदा यॉर्क, परफेक्ट यॉर्कर इथे आपण पाहत आहे. स्टेप आउट झाले जरूर, परंतु बॉलच्या पिचिंगपर्यंत पोहोचता आलेला नाही आहे. जेव्हा बॉल रिलीव्हर्ड झाला तेव्हा बॅटचा स्विंग खाली आला, बॅकलिपला खाली घेतला आणि त्याच वेळेला चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता, त्यामुळे डॉट बॉल आपण पाहिला. निर्धाव चेंडू, धावसंख्या मात्र स्थिरावलेली आपण पाहता. आतापर्यंत बिनबाद 20. 1.5 चेंडूंचा खेळ संपलाय. 20 धावा धावफलकावरती आहेत. या ओव्हरमधला शेवटचा बॉल, शेवटचा बॉल देखील डॉट. क्या बात आहे, ग्रेट कमबॅक. उमेश जाधव सर यांचा कदर कौतुक करावं लागेल, कारण कधी कधी आपण पहिला सुरुवातीला आघात झाले की एखादा खेळाडू
थोडासा त्याचा कॉन्फिडन्स लेवल डाऊन होतो. पण इथे आपण पाहिलं कमबॅक केलंय उमेश जाधव यांनी. 2 ओव्हरनंतर मात्र धावा आल्या धाव फलकावरती तब्बल बिनबाद 20 धावा. निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा. चला पाणी हवाय मैदानाकडे पाणी घेऊन चला लगेच 40+ हे खेळाडू. खरं तर आपण पाहता ह्या खरं तर जासईचा शिव स्मारक तुम्हाला ऑन स्क्रीन त्या ठिकाणी पाहायला मिळेल. अतिशय चांगलं हे खरं तर व्यंगम दृश्य तुम्ही सध्या स्क्रीनवरती पाहताय. आणि खरंच कौतुक करावं लागेल आमचे आई एकविरा इव्हेंटचे टेक्निकल ऑपरेटर समर्थीच्या या सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडली कोण आहे. जयाची लीला वर्णिता लोकतिनी नुपेक्षिकदा रामदासा भीमानी. जय भवानी जय शिवाजी. खरं तर उरणमध्ये आपण गेलात की अगदी स्वर्गीय दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांची जन्मभूमी जासई नगरीमध्ये हे शिवस्मारक आहे. आणि तिथून हा टिपलेला ड्रोनचा व्ह्यू आपण पाहत आहे. आणि खरं आता तुम्हाला ग्राफिक्स पाहायला मिळेल दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नावाचं. नवी मुंबई विमानतळाला फक्त आणि फक्त आमच्या दिबा साहेबांचंच नाव. आपण मॅचकडे जाऊया. नागेश पाटील या षटकामध्ये तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कमध्ये सेकंड स्पेलमध्ये आले, ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 10 धावा दिल्या होत्या. चुका फिल्डिंगमध्ये झाल्या नसता तर कदाचित दबाव दापोडे संघावरती असता. यावेळेला हलकीशी कडा घेतलेली आहे आणि बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. कॅच इट कॉल आणि कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात पहिला धक्का बसला बॅटिंग करताना दापोडे टीमला. बाळा बोराड याने खतरा झेल टिपलाय. पहिला खेळाडू बाद झाला कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर जावं लागलं. बाळा बोराडे यांनी हा झेल टिपला विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. आणि नवीन खेळाडू मैदानाकडे तिसऱ्या क्रमांकावरती आपण जाताना पाहत आहे नामदेव पाटील. हे खतर 40+ मास्टर आहेत, परंतु आता वेगवेगळ्या हुद्द्यावरती प्रत्येकजण कार्यरत आहे. कोण चांगल्या खरं तर नोकरीवरती आहे, कोण ॲडव्होकेट आहेत, कोण वकील आहेत. आणि इथे पटका हवेमध्ये झेल होईल का? सोपं नाही आहे हा झेल पकडणं, कारण बॉल भरपूर उंच गेला होता आणि जजमेंट करणं देखील सोपं होतं सोपं नव्हतं. आणि ते जीवनदान बॅकहँड एरियामध्ये बॉल पडला, कारण या वयामध्ये बॉलला जज करणं, बॉडीचा बॅलन्स राखणं या सर्व गोष्टी सोप्या नाही आहेत. आणि त्याच वेळेला आपण पाहत आहे खरं तर जीवनदान देखील मिळालं आणि 2 धावा देखील आल्या. जीवनदान मिळालं फलंदाजाला. सोपा झेल नव्हता खरं तर त्या ठिकाणी गोलंदाज नागेश पाटील यांच्यासाठी. त्यांनी प्रयत्न जरूर केले, पण शेवटच्या क्षणाला मात्र त्यांनी देखील हार मानली. त्यामुळे बॉल सेफ लँडिंग झाला. भरपूर वेगाने बॉल वरती गेला होता, प्रचंड वर जाणार चेंडू. अप्पर कटचा प्रयत्न, पॉइंटला बीट केला आणि आउटफील्ड फास्ट. बॉल थांबेल का? नाहीये. बॉल निघाला त्या ठिकाणी डीप बॅकवर्ड पॉइंटला. दन करत सीमा पार चौकार. टायमिंग टेक्निकली परफेक्ट फटका आपण पाहिला त्या ठिकाणी. नामदेव पाटील यांच्या बॅटमधून बरोबर पॉइंटला बीट केलं. थर्डमॅनच्या अगदी बाजूला हा बॉल ट्रॅव्हल झाला. सीमारेषा पलीकडे 4 धावा आपण येताना पाहिल्या. नागेश पाटील यांच्यावरती आता हल्ला बोल. यावेळेला स्वीट साऊंड, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, पिकअप शॉट, मिड विकेटच्या बाहेर बॉलला फेकून दिल्या सीमा पार. 6 धावा. दमदार, रुबाबदार, शानदार षटकार. अफलातून फटका पाहिला
ज्ञानदेव पाटील यांच्या बॅटमधून ऑन साईडला पिकअप शॉट, 6 धावा या फटक्यावरती मिळाल्या. खरं संपूर्ण मैदानाच्या अवतीभोवती तुम्हाला भगवं वादळ पाहायला मिळेल. वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचे खरं तर कडबड शिवसैनिक आणि त्याच वेळेला आपण पाहता धर्मवीर आनंद दिघे साहेबांना मानणारी सर्व मंडळी. महाराष्ट्र राजकारणामध्ये आपण पाहिलं का तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांची सर्व शिंदे साहेबांना आदर्श मानणारी मंडळी आज त्यांच्या माध्यमातून आपण पाहता दमदार असं आयोजन वाकडी नगरीमध्ये. तालुका प्रमुख चषक बॅकफुटला आले होते, पुन्हा एकदा स्टिअर करण्याचा प्रयत्न, बॉल खाली राहिला, चांगला टप्पा होता, सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली नागेश पाटील यांच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र स्कोर कार्डवरती स्थिरावलेली आपण पाहता तब्बल 32. तिसरं षटक सुरू आहे. मागच्या ओव्हरमध्ये देखील धावा भरपूर आल्या होत्या आणि त्याच वेळेला पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या 10. सेकंड ओव्हरमध्ये जवळ धावा आल्या होत्या 10 आणि यानंतर मात्र या षटकामध्ये थोडंसं महागडं स्पेल राहिलं. पहिल्या 5मध्ये 12 खर्च केल्या. शेवटचा बॉल पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न, शॉटम पूल करायचा होता, गतिमान चेंडू होता, शरीराचा वेध घेणारा हा बॉल आणि नागेश पाटील यांचा सेकंड स्पेल संपला. यांनी खरं तर 12 बॉलमध्ये 22 धावा खर्च केल्या. मागच्या ओव्हरमध्ये 10 आल्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना दापोडे संघाची धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती 1 गडी बाद 32 धावा. सैनिक हे माझे कुटुंब आणि त्याच वेळेला शिवसेना शाखा हे माझं घर मानणारे एक आदर्शवत खरं तर आपण पाहिलं हे व्यक्तिमत्व नेतृत्व म्हणजे आदरणीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचं संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकताय. सातत्याने मराठी माणसाच्या न्यायासाठी हक्कासाठी लढणारे हे व्यक्तिमत्व. चौथ्या षटकासाठी बबलू म्हात्रे आलेत, आणखीन एक अनुभवी गोलंदाज. हे सर्व अनुभवीच आहेत कारण 40+ क्रिकेटर म्हटलं की त्यांच्याकडे प्रदीर्घ काळाचा अनुभव आहे असे खेळाडू बबलू म्हात्रे. आणि समोर फलंदाज आपण पाहता स्ट्रायकिंग एंडला असेल राजन पाटील, ज्यांनी कधी इनिंगमध्ये पहिला षटकार ठोकला आहे, पण डॉट बॉल देखील भरपूर फेस केले. मागच्या ओव्हरमध्ये सलग 4 डॉट बॉल त्यांनी फेस केले. फुल टॉस बॉल फिरून मारलाय, चाललाय बॉल स्क्वेअर लेगच्या बाहेर, गेलाय की नाही अडवलाय. यस, प्रचंड खरं तर आपण पहिले एफर्ट्स चांगले होते, लाजवाब एफर्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले. टाळ्यांचा गजर होऊ द्या एकदा खरं तर क्षेत्ररक्षणासाठी, कारण या वयामध्ये बॉडीला स्ट्रेच करणं फ्लेक्झिबल होणं सोपं नाही आहे. बघा रिप्ले टेलिकास्टमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळेल. पॉपिंग क्रीजचा वापर, क्रीजच्या डेपचा वापर केला, पुढे आले आणि त्यानंतर आडव्या बॅटने खेळले. डीपमध्ये असणारे क्षेत्ररक्षक त्यांचं कौतुक करावं लागेल. पुष्करजी काटे, क्या बात आहे, अप्रतिम त्या ठिकाणी फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. सिंगल हँडेड बॉलला थांबवलं आणि किमान 4 धाबा आपल्या संघासाठी त्यांनी वाचवल्या. 4 म्हणण्यापेक्षा 5, कारण एकच रन घेतली आहे. 5 धाबा त्यांनी वाचवल्या आणि असं म्हणतात मारणे वाला से बेहतर बचाने वाला होता आहे. आणि हे काम मात्र आता पुष्कर काटे यांनी करून दाखवलं आहे. कौतुकास्पद कामगिरी. तर या वयामध्ये बॉडीला मोल्ड करणं, स्ट्रेच करणं आणि त्याच वेळेला चेंडूवरची नजर, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी व्यवस्थित त्यांनी पाहिल्या. त्याचा फायदा मात्र टीमला झाला, नवापाडा संघाला झाला, गोलंदाजाला देखील झाला. कारण पहिल्या बॉलचे षटकार आला असता तर कदाचित लाईन लेंथ बिघडली असती गोलंदाजाची, पण तो अजूनही वेळ गेलेला नाही. कारण शेवटचे 2 षटकं आहेत स्लॉग ओव्हरची. या 2 षटकांमध्ये आक्रमण करावं लागेल. समोर असणारा फलंदाज आपण पाहताय ज्ञानदेव पाटील. लो फुल टॉस बॉल, बॉटमहँडचा वापर, फिल्डर आहे त्या ठिकाणी, झेल कॅरी करता आली नाही. झेल व्हायला हवी होती. उमेश जाधव आहेत त्या ठिकाणी, त्यांच्याकडून खरं तर चुकीची अपेक्षा नव्हती, परंतु इथे जीवनदान मिळालं. पुन्हा एकदा फलंदाज झाला. आज लक फॅक्टर आहे खरं तर दापोडे संघाच्या बाजूला असं म्हणायला हरकत नाही, कारण पहिल्या ओव्हरपासून हे जीवनदान मिळताना पाहायला मिळाले खेळाडूंना. हलकीशी कडा घेतली, थोडासा बॉल आपण पहिला फिंगर रोल केले, गती कमी केली होती आणि त्याच वेळेला बॅकवर्ड क्षेत्राकडे बॉल चालला होता. सिंगल रन घेऊन गेले दोन्ही खेळाडू. 1 रनने मात्र धावसंख्या पुढे सरकताना आपण पाहता तब्बल 35 धावा. पहिल्या 3 बॉलमध्ये प्रत्येकी सिंगल रन खर्च केली. मागच्या बॉलवरती विकेट मिळाला असता तर आणखीन गोलंदाजाचा मात्र इकॉनॉमिकल रेट तुम्हाला वाढताना पाहायला मिळाला असता. स्टेप आउट झाले, स्विंग अँड मिस, धीम्या गतीचा बॉल. आणि यावेळेला आपण पाहिला खरं तर आणखीन एक निर्धाव चेंडू. कधी कधी एखादा फास्टर गोलंदाज
हा तर सपाटून मार खातो, पण तो ज्या गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे, ज्याच्याकडे गती परिवर्तन करण्याची क्षमता आहे, जो खेळाडू हातभर बॉल वळवतो त्याला मात्र तो नेहमी त्या ठिकाणी प्रभावित राहिला आणि तीच कामगिरी आता या मॅचमध्ये करत असताना गोलंदाज त्यांना आपण पाहता शफल झाले, वाट पाहिली आणि दिशा दिली. बॉल चालला त्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, वन बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा रेषा पार, रन्स मधील 4, चौकार. आणि तेजस्वी असं नेतृत्व म्हणजे वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं आपण संगीत ऐकताय. मराठी माणसांच्या खरं तर हक्कासाठी लढणारे हे व्यक्तिमत्व, मराठी अस्मिता जपणारे हे व्यक्तिमत्व. आणि इथे बघा पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न होता, हलकीशी कडा घेत बॉल चालला, त्या ठिकाणी शॉर्ट थर्ड मॅनला 1 रन या बॉलवरती मिळाली. एंड इज वेल. 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने धावा आल्या तब्बल 1 गडी बाद 40. मागच्या ओव्हरमध्ये 12 होत्या, या ओव्हरमध्ये 8 आल्या. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 40. आता शेवटचं षटक बाकी आहे स्लॉग ओव्हरचं. वरती आल्या. मॅच आपण पाहताय करता नवापाडा विपक्ष दापोडे 40+ या दोन टीममध्ये 40+चे 4 संघ आणि त्यानंतर ए पोलचे 8 संघ तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळतील. चांगला फॉर्मॅट खरं आपण पाहता या परिसरामध्ये नेरे धुंद्रे विभागामध्ये आपण सध्या आहोत आणि खरं तर चांगली संकल्पना प्रत्येक दिवशी प्रत्येक पोलला 8च संघ खेळले पाहिजेत. हा खरं निर्धार सर्वात अगोदर रायगड जिल्ह्यामध्ये या खरं तर नेरे धुंद्रे विभागामध्ये पाहायला मिळाला. आणि आज आपण पाहता प्रत्येक दिवसामध्ये 8चा पोल आणि त्याच वेळेला आता 40+चे 4 संघ देखील आहेत आजच्या रात्रीमध्ये आणि त्या ए पोलचे 8 संघ तुम्हाला इथे पाहायला मिळतील. शेवटचं षटक आहे स्लॉग ओव्हरचं आणि बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज अजित म्हात्रे फार एंड कडून मात्र हे षटक असेल. 4-5 पावलांचा रनअप आणि इथे आपण पहिला फ्लाईट दिली बॉलला आणि त्याच्यावरती मात्र स्लॉग हिट. क्या बात आहे, टायमिंग चांगलं होतं, लॉंग ऑनला क्लिअर कट बॉल निघाला, सीमा पार, षटकार. आक्रमकता ही त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. 46 रन 46 धावा धावफल कव्हर, 1 गडी बाद 46. पार्टनरशिप आपण जर पाहिली आतापर्यंत 20 धावांची झाली 11 बॉलमध्ये. ज्ञानदेव पाटील आणि राजन पाटील या दोन खेळाडूंमध्ये कॉन्ट्रीब्युशन आपण जर पाहिलं दोघांचं तर 9 मध्ये 18 केल्या ज्ञानदेव पाटील यांनी, तर एका बाजूला 12 बॉल 19. 2 बॉल 2ची पार्टनरशिप करतं कॉन्ट्रीब्युशन. वैयक्तिक कामगिरी राजन पाटील यांची देखील उल्लेखनीय राहिली या स्पर्धेमध्ये. 19 धावांचं योगदान आतापर्यंत दिलं आपल्या टीमला. गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघ वाकडी पनवेल आयोजित तालुका प्रमुख चषक 2025 हे दमदार पर्व, ज्यावर आहे तमाम नेरे धुंद्रे वासियांना गर्व अशी ही स्पर्धा. मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये सुकेची बोपियानं यांना पण पाहत आहे. स्विंग आणि मिस, फिंगर रोल केले, बॅटचा फेस लवकर क्लोज झाला. बेधुंद अंधाधुंद फटका आपण पाहिला, त्या ठिकाणी ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. आणि यावेळेला आपण पाहिला हा निर्धाव चेंडू डॉट बॉल. दबाव थोडासा आता फलंदाजामध्ये क्रिएट केला मागच्या बॉलवरती. गोलंदाज आहेत त्या ठिकाणी शेवटच्या ओव्हरमध्ये अजित म्हात्रे, त्यांना आपण पाहताय वयाचे 40 ओलांडलेले सर्व खेळाडू. पुन्हा एकदा फ्लाईट दिली पण तिथे फुल टॉस आहे आणि त्याच्यात समाचार घेतलाय. फुल टोल वसूल करणारा मिड विकेटच्या बाहेर हा फटका, 6 धावा षटकार आणि या षटकाराने आपण पाहिला 52 धावा धाव फलकावरती.
कमालीची बॅटिंग नंदेव पाटील यांना मिळालेलं जिबंदर आणि त्यानंतर त्याचा उठवलेला फायदा आपण पहिला. वैयक्तिक 12 बॉल 30 वरती खेळतात आणि अजूनही या इनिंगमध्ये 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 52 धावा फलकावधी लागल्या. खोलात टाकला बॉल, पुन्हा एकदा बॉलच्या पिचिंगपर्यंत पोहोचायचं होतं आणि पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न होता, परंतु यावेळेला लेग बाईचा सिग्नल पंचाकडून आला. अगदी योग्य निर्णय. शरीराचा वेध घेणारा हा बॉल 53 वरती पोहोचला. बॅटिंग करताना दापोडे संघ टार्गेट सेट करायचा पहिल्या सत्रामध्ये उशिरा आल्या कारणाने आपण पहिला टॉस विन नवापाडा संघाला घोषित करण्यात आलं होतं आणि या स्पर्धेच्या या नियमावली आहेत. जर का पहिलं सत्र समाप्त झाल्यानंतर एखादा संघाने एक अवेलेबल झाला नाही आहे तर प्रतिस्पर्धी कॅप्टनला टॉस विन घोषित केलं जातं. अतिशय महत्त्वाकांक्षी भूमिका या आयोजकांची राहिली आहे. क्रिकेटमध्ये स्टँडर्ड लेवल डेव्हलप करावं लागेल. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले. याही वेळेला ऑन साईडला हा फटका वाडी स्ट्रॉंगरला फिल्डर आहे त्या ठिकाणी सेकंडचा कॉल. फेकी थोडीशी खराब झाली आणि त्याच वेळेला 2 रनचा प्रयत्न झाला. 2 धावा आल्या. 2 धावा घेऊन गेले हे दोन्ही खेळाडू. सलामीवीर राजन पाटील शेवटच्या बॉलपर्यंत विकेटवरती उभे आहेत. लास्ट बॉल या इनिंगमधला धावसंख्या आपण पहिल्या 55 हा तर बॅटिंग ग्राफच्या इमारती आपण पहिल्या मागच्या ओव्हरमध्ये मोठी इमारत तयार केली ज्ञानदेव पाटील यांनी चांगली बॅटिंग करत असताना. आणि इथे आपण पाहता शेवटचा बॉल या इनिंगमधला 55 धावा धावफलकावरती आहेत. शेवट गोड होईल का? शफल झाले आणि इथे मात्र दिशा दिली. मागे चालला बॉल लॉंग लेगला. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. सीमारेषा पार. एंड इज वेल. चला निर्णय घेतील. स्टम्पच्या मागे आपण जाऊन खेळला तर मात्र रन नसणार आहे. यस, अतिशय योग्य निर्णय. फटका चांगला होता. हा कदर डॉट बॉल आहे. एकही रन नसणार या बॉलवरती. तर रूल्स बदललेले आहेत. आजकाल आपण पाहिले बरेचसे फलंदाज हे विकेटच्या मागे जाऊन खेळतात, पण तो एक पाय जर तुमचा लाईनच्या आतमध्ये असायला हवा तेव्हाच त्या रन ग्राह्य धरल्या जातात. आणि इथे आपण पाहिला खरं तर दोन्ही पाय मागे असतील त्यामुळे आय थिंक इथे डॉट बॉल पंचांनी घोषित केला. अगदी योग्य निर्णय. दोन्ही पंचांचं मी कौतुक करेन. पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 55 आल्या आणि येणाऱ्या 5 षटकामध्ये आता अब तक 56 धाबा चेस करायच्यात पुढच्या इनिंगमध्ये नवापाडा टीमला आणि त्याच वेळेला 56 धाबा डिपेंड करायला लागेल दापोडे संघाला. दोन्ही टीमला शुभेच्छा पण देऊया. थोडासा वेळ घेऊया. त्याच हे आदेश हेयर कटिंग सलून के ओनर या ठिकाणी आपण पाहू शकाल. ओनर नहीं बल्कि को पॉटर यहाँ पर अरमान से इनका भी आगमन हो चुका. आपका भी स्वागत. तर सन्माननीय हरिग्राम कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक दमदार नेतृत्व सन्माननीय संतोष पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आणि आज आपण पाहू शकाल त्यांच्या सुपुत्रच्या माध्यमातून नेहमीच दमदार कामगिरी आपण सातत्याने पाहिली.
जाऊया टार्गेट सेट झालं 56 धाबा बनवायच्यात बॅटिंग करता नवापाडा टीमला. प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती आहे तर पिंटे दादा जोशी आणि त्याच वेळेला आपण पाहिलं अजय दादा हे टीममध्ये नाही आहेत. 2 प्रमुख खेळाडू जबाबदारी आता तर सलामीवीर खेळाडूंवरती आली. 2 आक्रमक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बा बोराडे आणि त्यांच्या बरोबरीने शशी पाटील हे 2 खेळाडू असेल. बा बोराडे अतिशय आक्रमक असे खेळाडू, त्यांच्या बरोबरीने शशी पाटील. पहिल्या सत्रामध्ये चांगली बॅटिंग केली होती नांदेव पाटील आणि राजन पाटील या 2 फलंदाजांनी 55 धाबा केल्या. का तर बा बोराडे मी मगाशी चर्चा करणार होतो का यांना रतनबुवा क्रिकेट स्पर्धेमध्ये 2 व्हीलर बाईक मिळाली होती 40+ क्रिकेटमध्ये बेस्ट बॉलर. का तर त्यांना हा पुरस्कार खूप मोठ्या स्पर्धेमध्ये मिळाला होता. आणि इथे आपण पाहता बॅटिंगसाठी मैदानाकडे आपण दाखवलं तर त्यांना पाहताय टार्गेट 56 बनवायचा. 11.20 हा रिक्वायर्ड रेट पर ओव्हर मागे राहील प्रत्येक षटकामागे. 11.20 बॉलिंग मार्कमध्ये राजन पाटील पहिल्या तर इनिंगमध्ये चांगली बॅटिंग केली. आता बॉलिंग चांगली करतील का हे पाहावं लागेल. फार एंडकडून मात्र षटकाला सुरुवात होईल. पहिलं षटक पॉवर प्लेचं असेल. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन आपण जर पाहिलं शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट गली, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आपण एक फिल्डर पाहता. शॉर्ट तर मिड ऑफच्या दिशेमध्ये एक फिल्डर आहे. त्याच वेळेला लॉंग ऑन आणि मिड विकेटमध्ये एक फिल्डर उभा केला आहे. राजन पाटील यांचं पहिलं षटक. ऑन स्क्रीन आमचे सर्व मान्यवर VIP डाईजवरती बसून या सामन्याचा आनंद घेतात. नुकतं त्यांचं आगमन झालं. सर्व पाहुण्यांचं स्वागत. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती क्या बात आहे. कॉपी बुक स्टाईलने इनसाइड आउट क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका होता. अगदी बॉलच्या पिचिंगपर्यंत पोहोचले. फुल फेस ऑफ द बॅट. कव्हर्सला क्लिअर करताना मात्र बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेलकम बाउंड्री 4. पहिल्या बॉलवरती षटकार आला. षटकाराने स्वागत केलं. चांगलं टायमिंग. ताकद कमी होती परंतु टायमिंग परफेक्ट होतं या फटक्यामध्ये. बा बोराडे फुल टॉस आहे. पुन्हा एकदा ॲडजस्टेबल फटका स्क्वेअर लेगमध्ये फटका खेळले. हलक्या हाताने सॉफ्ट हँडेड फटका खेळले आणि त्याच वेळेला क्विक सिंगल पूर्ण केली दोन्ही फलंदाजाने. 1 रन घेत असताना मात्र धावसंख्या पुढे जाईल. तब्बल 7 धाबा आपण पाहता स्कोर कार्डवरती. मैदानाची परिसीमा अतिशय योग्य आहे. आउटफील्ड खूप टणक आहे आणि या क्रीडांगणाचा इतिहास आपण जर पाहिला तर टेनिस बॉल क्रिकेटमधले बरेचसे तारे सितारे देखील या मैदानात आपण खेळताना पाहिले. रायगड, ठाणे, मुंबई या 3 प्रांतातील संघ देखील या स्पर्धेमध्ये सहभागी आपण होताना अनेक वेळा पाहिले. आणि आज पुन्हा एकदा तालुका प्रमुख चषकामध्ये दमदार तुम्हाला खेळ आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल. वेगावरती स्वार झाले परंतु लाईन खराब होती डाऊन द लेग. डाव्याच्या बाहेर पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलं. सँडी पालकर व्हायब्रेटर अंपायर. त्याच वेळेला स्क्वेअर लेग पंच आपण पाहता हिरामन भोसले ते देखील 40+ मास्टर आहेत परंतु सध्या पंचाच्या भूमिकेमध्ये पण त्यांना पाहत आहे. वन्स अगेन वेगावरती स्वार झाले. थोडासा ब्लाइंड स्ट्रोक, कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. शरीराचा वेध घेत असताना आपण पाहिला हा बॉल ज्या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपात सिंगल रन मिळेल. बॅटिंग करताना नवापाडा टीमला टार्गेट 56चा आहे. 11.20 रिक्वायर्ड रन रेट या मॅचमध्ये आहे. बॅटिंग करताना नवापाडा संघासमोर परंतु प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती त्याचा फटका बसेल का या टीमला पाहावं लागेल. यॉर्कर टाकला, सन्मान दिलाय. बा बोराडे यांचं खरं कौतुक करावं लागेल. खराब बॉलवरती ते आक्रमण करतात आणि त्याच वेळेला चांगल्या चेंडूला सन्मान देखील देतात. डावाला कशा रीतीने पुढे घेऊन जायचं आहे त्यांच्याकडून शिकावं. पहिल्याच ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये सन्मान देखील त्याने बऱ्याच चेंडूंना दिलाय. आक्रमणाने सुरुवात केली होती. धावसंख्या आपण पाहिली धावफलका होती पहिल्या 4 बॉलमध्ये बिनबाद 10. सेकंड बॉल खरं तर यानंतरचा 5वा चेंडू होता. पुन्हा एकदा वेगावरती स्वार झाले पण लाईन खराब आहे. पंचाने जमिनीला हात केले समांतर कारण हा बॉल होता अवांतर. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. धावसंख्या आपण पहिली धावफलकावरती तब्बल 11 बिनबाद 11 ही धावसंख्या धावफलकावरती आहे. 56चा पाठलाग करताना यावेळेला लॉफ केला बॉलला. मिस टायमिंग फटका आहे पण तो डीप मधला फिल्डर स्वतः गोलंदाज पोहोचलेत. राजन पाटील क्या बात आहे. वेल जज कॅच कॉटन बोल्ड. फॉलो थ्रू मध्ये झेल टिपला आणि पहिला धक्का दिला बॅटिंग करताना टीम नवापाडा संघाला. खेळाडू बाद झाले शशी पाटील. बॅक टू द डगआउट. खरं तर आपण पाहिलं वैभव टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अनेक आपण असे दानशूर दाते पाहिले परंतु 10, 20, 30 नव्हे तर जवळजवळ 100-150हून अधिक 2 व्हीलर बाईक
अनेक स्पर्धांना पुरस्कृत करणारे आमचे एकमेव रायगड ठाणे जिल्ह्यातील नेतृत्व म्हणजे बिंदासभाई ठोंबरे. जेवढं बोलावं तेवढं कमी त्यांच्याबद्दल, कारण खूप मोठं काम त्यांच्या माध्यमातून होताना पाहिलं. आणि बाईक एखाद्या स्पर्धेला स्पॉन्सर करणं सोपं नाही आहे. जवळजवळ 60,000च्या वर एक बाईक आहे आणि 150हून अधिक बाईक रायगड जिल्ह्यामधील स्पर्धांना आजवर ज्याने पुरस्कृत केलं ते आदरणीय शिवसेना पनवेल तालुका प्रमुख बिंदासभाई ठोंबरे यांच्या नामाचा बोलबाला हा सातत्याने तुम्हाला अनेक स्पर्धांमध्ये होताना पाहायला मिळाला. दमदार योगदान, अगदी कमी वयामध्ये कमी कालावधीमध्ये भरपूर नाव कमवणारं हे कदर एक दमदार व्यक्तिमत्व. या वेळेला हलक्या हाताने फक्त फ्लिक केला बॉलला, स्क्वेअर लेगच्या हातामध्ये झेल देऊन मैदानाच्या बाहेर जावं लागेल. संदीप म्हात्रे या फलंदाजांना आल्या पाहुली माघारी परतावं लागेल. अजून एक धक्का, शेवट गोड झाला या षटकात. शेवटच्या 2 बॉलमध्ये 2 सलग विकेट मिळाले आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना नवापाडा संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवरती लागली 2 गडी बाद 11. पाटील त्यांनी हा झेल टिपला आणि अजून एक धक्का बसला बॅटिंग करताना नवापाडा संघाला. खेळाडू बाजारे शशी पाटील नंतर संदीप म्हात्रे. नवीन फलंदाज मैदानाकडे चाललेत. उमेश जाधव ज्यांनी देखील एक झेल सोडला होता मिड विकेट क्षेत्राकडे, ते आता बॅटिंगसाठी मैदानामध्ये उतरले. पहिल्या ओव्हरमध्ये बरोबर जी सरासरी मेंटेन करायची होती 11.20 11 आल्या. आय थिंक पहिल्या 4 मध्येच 11 होत्या. शेवटच्या 2 बॉलती सलग 2 विकेट मिळाले आणि त्यानंतर पुन्हा एकदा रिप्ले बघा. क्या बात आहे, रेडी होते झेलसाठी आणि बरोबर त्यांच्या हातामध्ये चेंडू विसावला. अभिषेक दादा पाटील घरी गेल्यानंतर पुन्हा तुम्ही रिपीट टेलिकास्ट बघू शकताय. कॅमेरामॅनचंही कौतुक करावं लागेल. फ्रंट अँड साईड अँगलमध्ये आपण पाहताय या ठिकाणी हे चित्रीकरण होताना पाहायला मिळालं. बॉलिंग मार्कमध्ये सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये आलेत गोलंदाज राजेश पाटील. पहिल्या ओव्हरमध्ये राजन पाटील, त्यानंतर राजेश पाटील. आता या एंडकडून आपण पाहताय स्वप्ननगरी एंड, तिथून मात्र सुरुवात करते सेकंड ओव्हरला. समोर फलंदाज आपण पाहताय बाळा बोराडे. भरपूर आक्रमकता त्यांच्यामध्ये आहे आणि शेवटच्या ओव्हरपर्यंत उभं राहावं लागेल आता बाळा बोराडे यांना. धावांचा पाठलाग करताना जास्तीत जास्त बॉल त्यांना फेस करावे लागतील. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. सेकंड पॉवर प्ले. लॉंग ऑफमध्ये एक फिल्डर उभा आहे आणि त्याच वेळेला आपण पाहता करतर या ठिकाणी वारिश लॉंग ऑन मिड विकेटमध्ये डीपमध्ये फिल्डर उभा आहे. 3 सर्कलच्या बाहेर. शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन. फिल्डिंगची व्यूहरचना. पहिला बॉल सोडून दिलाय. वाईड लाईनच्या आतून बॉल ट्रॅव्हल झाला, त्यामुळे पंचांनी या बॉलला निर्धाव घोषित केलाय. रन नसणाऱ्या या चेंडूवरती चांगला बॉल अँगल बनवला. राऊंड विकेट आले होते. गोलंदाज त्या ठिकाणी राजेश पाटील. अगदी आपण पाहता वाईड लाईनच्या आतून बॉल ट्रॅव्हल झाला, त्यामुळे निर्धाव चेंडू पंचांनी घोषित केलाय. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. अजूनही विजयासाठी मोठा पल्ला गाठायचा आहे. यॉर्करचा प्रयत्न चॉप करायचा होता बॉलला, परंतु बॅट ग्राउंडिंग झाली विकेटवरती. त्याचा आवाज मात्र इथपर्यंत आला. खेळाडूने मात्र अपील केली होती. अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. 40+ मास्टर आमचे रामभाई म्हात्रे यांचे या ठिकाणी आगमन झालं. आपलं सहर्ष स्वागत. 40+ क्रिकेट आपण सध्या पाहताय. नवापाडा विपक्ष दापोडे या 2 संघांमध्ये ही लढत ऑन स्क्रीन आपण पाहताय. त्या ठिकाणी राजन पाटील ज्यांनी बॅटिंग चांगली केली, बॉलिंग चांगली केली. पहिल्या ओव्हरमध्ये शेवटच्या 2 बॉलमध्ये 2 विकेट त्यांना मिळाले. पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न होता. आतली कडा घेत बॉल विकेट किपरकडे चालला. दबाव आता वाढत चालला या ठिकाणी बॅटिंग करताना नवापाडा संघावरती. धावांचा पाठलाग करायचे. मगाशी म्हटलं प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती. पिंट्या दादा जोशी एक मोठं नाव आहे टेनिस बॉलमधलं. अजय दादा ते देखील नाही आहेत, त्यामुळे आता दबाव थोडासा फलंदाजांवरती आहे. परंतु बाळा बोराडे त्यांच्याकडे कॅलिबर आहे, ते धावांचा पाठलाग करू शकतात. करावं लागेल. याही वेळेला फुल टॉस स्लॅश केला बॉलला. शॉर्ट कव्हरला मात्र बॉल फील्ड झाला. अजून एक सिंगल. पुश करो और खुश रहो अशीच मात्र परिस्थिती सध्या मैदानामध्ये आहे. 1-1 रन घेत मात्र हा संघ पुढे चाललाय. एखादं ओव्हर मोठं केलं, एखाद्या ओव्हरमध्ये 15+ रन आल्या तर दबाव पूर्णपणे दापोडे संघावरती वाढेल. त्यामुळे तुम्हाला थोडासा आता चान्स घ्यावा लागेल. उमेश यांना आपण पाहता स्ट्रायकिंग एंडला. धावसंख्या स्कोअर कार्डवरती आतापर्यंत आहे तब्बल 12. रिवर्सचा प्रयत्न केलाय. स्विच इट आक्रमक सुरुवात करायची होती. बघा 40 ओलांडली, परंतु अजूनही आक्रमकता ठासून भरलेली आहे.
आता चेंडूने बॅटचा संपर्क नव्हता, त्यामुळे हा निर्धाव चेंडू पण पाहिला. डॉट बॉल राजेश पाटील यांच्या वतीने आपण पाहता हे षटक. सेकंड ओव्हर. मागचा झेल पकडला होता अभिषेक पाटील यांना आपण स्क्रीनवरती पाहिलं. पुन्हा एकदा त्यांच्या दिशेने फटका आणि त्यांच्या डोक्यावरून बॉल मागे निघालाय. फक्त सिंगल रन या बॉलवरती असेल. इनफिल्डच्या बाहेर बॉल गेला, पण तो आउटफील्डला थोडंसं गती कमी झाली, त्यामुळे एकच रन या बॉलवरती मिळाली. या ओव्हरमध्ये केलं कमबॅक. फक्त 2 धावा खर्च केल्या राजेश पाटील या गोलंदाजाने. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद, फक्त आणि फक्त 13 धावा. त्रेचाळीस 14.33 तर आता रिक्वायर्ड रन रेट असेल. आस्किंग रन रेट थोडंसं वाढत चाललंय. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल आणि तिसरं षटक घेऊन आले. त्या ठिकाणी पुन्हा एकदा राजन पाटील. जर पहिल्या बॉलवरती विकेट मिळाला तर मात्र विकेट हॅट्रिक पूर्ण होईल राजन पाटील यांची, कारण मागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या 2 बॉलचे 2 विकेट त्यांना मिळाले होते. आणि जर का इथे विकेट मिळाला तर मात्र विकेट हॅट्रिक पूर्ण करतील राजन पाटील या सामन्यामध्ये. या डावामध्ये फिल्डिंगमध्ये बदल केला तर मॅन्डेटरी पॉवर प्लेची 2 षटकं संपली आणि 2 षटकांमध्ये फक्त 13 आल्या. सेकंड ओव्हरमध्ये मात्र राजेश पाटील यांनी मात्र चांगलं कमबॅक करून दिलं. फक्त 2 धावा खर्च केल्या सेकंड स्पेलमध्ये. आता पुन्हा एकदा राजन पाटील यांना आपण पाहताय ऑन स्क्रीन. एकंदर खेळाडू आहेत. दापोडे संघाचे आनंद पाटील, त्यांना आपण सध्या ऑन स्क्रीन पाहताय. प्रेक्षकांसोबत चर्चा त्यांची सुरू आहे. कशा रीतीने रणनीती आखली झाली या मॅचमध्ये. डावपेच तुम्हाला आखावे लागतील धावा वाचवण्यासाठी, कारण अजूनही सामना आपण जर पाहिला पूर्णपणे बॅलन्स आहे. या मॅचमध्ये आपण जर गेलो तर 18 बॉल 43. अठरा चेंडूमध्ये खरं तर 43 चं समीकरण. जाऊया मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा राजन पाटील आणि समोर उमेश. क्या बात आहे. पॅडो स्लिपचा प्रयत्न होता, थोडासा अनऑर्थोडॉक्स टाईप फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे सिंगल रन मिळाली लेग बाईकच्या स्वरूपात. शरीराचा वेध घेत मात्र बॉल निघाला. शॉर्ट दरम्यानला 1 रन घेतली. आता बाबा बोराडे स्ट्रायकिंग एंडला येतील. अजूनही विजयासाठी तब्बल 42 17 चेंडूमध्ये. आस्किंग रन रेट तुम्हाला कमी करायचं असेल तुम्हाला मात्र या ओव्हरमध्ये स्वतःचा स्ट्राईक रेट वाढवावा लागेल. करंट रन रेट तुम्हाला आता वाढवावा लागेल या मॅचमध्ये रिक्वायर्ड रन रेट कमी करण्यासाठी. पायात टाकला बॉल, खोदून काढला अक्षरशः बॉलला. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत. वेल फिल्डिंग, क्या बात आहे. सिंगल हँडेड थांबवला. थ्रो देखील ॲक्युरेट झाला. स्ट्राईक एंडला थ्रो करत असताना मात्र इथे 2 धावा कंप्लीट. गुड फिल्डिंग. डीपमध्ये कौतुक करावं लागेल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. लॉंग ऑफच्या दरम्यान हा फटका पाहिला होता, खोदून काढला तर अक्षरशः विसेपमध्ये केले होते बाबा बोराडे. दिनेश पाटील होते डीपमध्ये. त्यांच्या वतीने मात्र आपण पहिले सिंगल हँडेड बॉलला स्टॉप केलं. 2 धावा सेव्ह केल्या, वाचवल्या आपल्या संघासाठी. फार महत्त्वाच्या धावा असतील. अजूनही 40. 16 चेंडूमध्ये पुन्हा एकदा बॉल यॉर्कर टाकलाय, खोदून काढला. बॉल बॅक ड्राईव्ह. ब्लॅक स्क्रीन समोर बॉल निघाला. एकच सिंगल घेतली या बॉलवरती. अजूनही 39 धावा बनवाव्या लागतील येणाऱ्या काही बॉलमध्ये. येणाऱ्या 15 चेंडूमध्ये 39 समीकरण. डू ऑर डाय. आक्रमक व्हावं लागेल. मोठे फटके घ्यावे लागतील. एरियल अटॅक, काउंटर अटॅक मैदानामध्ये करावा लागेल. उमेश जाधव संघर्ष करत मैदानामध्ये 3 बॉल फेस केले, फक्त 1च रन केले आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा फ्लिक केलंय. वरिष्ठच्या साहाय्याने बॉलला टर्न केला. स्क्वेअर लेग मध्ये मागे फिल्डर आहेत त्या ठिकाणी. गुड फिल्डिंग. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. निलेश पाटील होते. त्यांचा थ्रो बघा किती ॲक्युरेट आहे. अप्रतिम. परफेक्ट थ्रो झालाय आणि चांगली फिल्डिंग देखील झाली निलेश पाटील यांच्या वतीने. 2 धावा आल्या. पायात टाकलेला यॉर्कर, त्याच्यावरती फ्लिकचा फटका होता, परंतु गती नव्हती फटक्यामुळे, त्यामुळे 2 धावा मिळाल्या. 19 धावा आहेत आणि 14 मध्ये आता 37.
हा फटका गरजेचा आहे. मिड विकेटला फिल्डर आहेत आणि त्यांच्या डोक्यावरून बॉल निघालेला नाहीये. बॉलला थांबवलंय. असं वाटलं होतं बॉल जाईल सीमारेषा पार, पण चांगली फिल्डिंग. निलेश पाटील त्यामध्ये चेक केलं जाईल. डेफिनेटली आपण चेक करूया एकदा बाउंड्रीच्या दिशेने काय घडलंय. मागच्या इनिंगमध्ये देखील चांगली फिल्डिंग पाहिली होती. एक षटकार वाचवला होता आणि इथे निलेश पाटील यांनी मात्र चांगली फिल्डिंग केली की नाही हे पाहायचं आपल्याला. एकविरा इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून चेक केलं जाईल. टी व्ही अंपायर सीमारेषा लगत ज्या घडामोडी घडल्या, जेव्हा बॉल थांबवला तेव्हा त्यांचा बॉडी बॅलन्स किंवा शरीराचा भाग बाउंड्रीच्या आतमध्ये होता की नाही हे पाहायचं आहे. खास करून मागचा पाय त्यांचा बाउंड्रीच्या बाहेर असेल तर मात्र डेफिनेटली षटकार असेल. जर का आतूनच बॉलला सेव्ह केला असेल तर मात्र एकच रन. गुड फिल्डिंग, जोरदार टाळ्या होत्या निलेश पाटील यांच्यासाठी. एकच रन आली आहे बॉलवरती. क्या बात आहे. वय वर्ष 40 ओलांडे असताना देखील मात्र चांगली फिल्डिंग. 13 बॉल आणि 36. 13 चेंडूमध्ये 36 धाबा. हे समीकरण. शेवटचा बॉल, या बॉलवरती मोठा फटका आला तर मात्र रिक्वायरमेंट अजून थोडासा कमी होईल, नाही तर वाढेल, 15च्या वर जाईल. यावेळेला देखील मिस टायमिंग. स्लॉटमध्ये बॉल होता परंतु मोठा फटका त्या ठिकाणी कॅपिटलाइज करता आलेला नाहीये. मोठा फटका एक्झिक्यूट करता आलेला नाहीये. फक्त सिंगल आली. आता 12 मध्ये विजयासाठी नवापाडा संघाला बनवायच्या तब्बल 34. ड्रिंक्स ब्रेक होतं. चला पाणी घेऊन जा मैदानामध्ये. ओव्हर टू यू डीजे. पहिल्या सत्रामध्ये नांदेव पाटील याने 13 मध्ये 30 केला नॉटआउट. राजन पाटील याने 14 बॉलमध्ये 21 केला नॉटआउट. अभिषेक पाटील 2 धावसंगती बाद झाले आणि बा बोराडे यांनी मात्र या सत्रामध्ये आतापर्यंत 10 बॉल फेस केले, 13 धावा केल्या. स्ट्राईक रेट थोडासा फार कमी आहे. उमेश जाधव नॉटआउट 4. 5 चेंडूमध्ये. संदीप म्हात्रे 1 बॉल 0. शशी पाटील ते देखील शून्यावधी बाद झाले. बॉलिंग करताना पहिल्या सत्रामध्ये 2 षटकं फेकले नागेश पाटील यांनी. 1 विकेट त्यांना मिळाला. 22 धावा त्याने खर्च केला. बबलू म्हात्रे यांचं षटक महत्त्वाचं होतं, त्यांनी फक्त 8च धावा दिल्या. उमेश जाधव यांनी 10 धावा दिल्या. अजित म्हात्रे यांनी देखील 14 धावा खर्च केल्या. परंतु या स्पेलमध्ये राजन पाटील यांनी 2 षटकं टाकली. 2 खेळाडू बाद केले, 17 धावा खर्च केला. आणि त्याच वेळेला राजेश पाटील यांचा षटक, ज्यांनी फक्त 2च धावा खर्च केला. इकॉनॉमिकल फिगर षटक. चौथ्या ओव्हरसाठी दापोडे संघाचा गोलंदाज चिंतामण पाटील, 40+ मास्टर चिंतामण पाटील बॉलिंग मार्कमध्ये आले. आता 12:35. किमान 5 षटकार तुम्हाला 12 बॉलमध्ये खेळावे लागतील, तेव्हाच या धावा चेस होतील. या मैदानाचा इतिहास आपण जर पाहिला तर इथे 127 धावांची नाबाद भागीदारी जासईच्या प्रवीण आणि भूषणने केली होती. हा देखील एक मोठा रेकॉर्ड आहे. अनेक असे रेकॉर्ड्स या मैदानाचे आहेत. त्यामुळे या धावा जर झाल्या तर मात्र कोणत्याही प्रकारचं आश्चर्य वाटू घेऊ नका. होऊ शकतात चेस इथे मैदानामध्ये. डेप्थ ओव्हर आहेत. कदा 2 षटकं शेवटची बाकी आहेत आणि अजूनही सलामीवीर बाळा बोराडे मैदानामध्ये आहेत. आक्रमक व्हावं लागेल. 12:35 तर समीकरण या मॅचमध्ये आले. 12:35. पहिलाच बॉल थोडासा आपण पाहिला आतमध्ये आलाय आणि इथे आपण पाहता आणखीन एक निर्धाव चेंडू. या इनिंगमध्ये सर्वाधिक डॉट बॉल फेस केले नवापाडा संघाच्या फलंदाजांनी. डॉट बॉल पाहिला आता. 11:35. हापम जॅक करत होता बॉलला. पुन्हा एकदा मिस टायमिंग. मागे निघाला बॉल. आउटफील्ड फास्ट आहे, त्याचा फायदा झाला. बॉल चालला लॉंग स्टॉपला. नॉन स्टॉप हा नशिबाचा चौकार. 4 धावा. त्यांच्याकडून मात्र मिस्टेक, त्याचा फायदा होताना आपण पाहिला. खरं ज्या ठिकाणी चौकार मिळाला चौकार पाहिला. आता 10 मध्ये
विजयासाठी तब्बल 31 धावांचं समीकरण. पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त. परंतु इथे फटका फसला. फील्ड डाऊन द बॉल. झेल टिपलाय. शतरक्षक त्या ठिकाणी होते राजेश पाटील. वेल जज कॅच. खेळाडू बाद झाले बाब बोराडे. आशेचं किरण मैदानाच्या बाहेर. वन मोर विकेट डाऊन. पिक्चर संपायला आलाय असं वाटायला लागलं, कारण प्रमुख खेळाडू बाद झालेत. नवीन खेळाडू सतीश म्हात्रे मैदानाकडे चाललेत. आणखीन एक आक्रमक खेळाडू सतीश म्हात्रे. चांगली फिल्डिंग, चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग मात्र या सामन्यामध्ये दापोडे संघाच्या वतीनं पाहिली. पहिला सामना आपण पहिला 40+चा 52 क्रिकेट टीमने जिंकलाय. ऑनस्क्रीन आमचे सर्व मान्यवर VIP डाईजमध्ये बसून या सामन्यांचा आनंद घेत असताना तर आपल्या समाजामध्ये आपल्या कर्तृत्वाच्या जोरावरती वेगळी ओळख निर्माण करणारी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रातील सर्व आमचे दिग्गज मंडळी या एकाच मंचावरती सामन्याचा आनंद घेत असताना 9 बॉलमध्ये 31 धावा. मी मगाशी म्हटलं किमान 5 षटकारे तुम्हाला मारावे लागतील आणि आता ती वेळ आली. डू ऑर डाय, करो या मरो, जिंकू किंवा हरू, प्रयत्न आमचे सुरू असं तुम्हाला करावं लागेल. इथे आणखीन एक सिंगल. या सिंगलने मात्र फारसा दबाव, प्रेशर पडणार नाही आहे फिल्डिंग करणाऱ्या दापोडे संघावरती. अजून एक सिंगल आली. 8 चेंडूमध्ये 30 धावा. या 2 बॉलमध्ये सलग 2 षटकार आले तर मात्र सामना बनेल. म्हणजे शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉल 18 येतील. आपण फक्त प्रेडिक्ट करू शकतोय, अनुमान लावू शकतो, पण मैदानामध्ये ती कामगिरी फलंदाजांना करता येईल का. वारंवार बरेच प्रेडिक्शन लावले जातात, पण असं म्हणतात ज्याची जळतं त्याला कळतं. मैदानामध्ये ज्यांना खेळायचं आहे त्यांना मात्र कळतं काय होईल, पुढच्या बॉलवरती काय करावं लागेल. वाईट बॉलचा इशारा आला. आता 8मध्ये 29, 1 रन कमी झाली चेसमध्ये. 8 बॉल 29चं समीकरण. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. याही वेळेला आपण पाहिला कदर कडे फटका खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क नव्हता. आणि त्याच वेळेला आपण पाहिला आणखीन एक निर्धाव चेंडू, प्रचंड वेगाने टाकलेला बॉल, लेंथ बॉल होता. अजून एक डॉट बॉल. 7 बॉल 29चं समीकरण या मॅचमध्ये आहे. शेवटचे 7 बॉल विजयासाठी 29 धावा. यावेळेला फटका फसलाय. विकेट किपर झेल खाली आले. झेल टिपलाय आणि शेवट गोड झाला या षटकाचा. उमेश जाधव यांच्या पारीचा अंत. 6 बॉल 29 धावा असं हे समीकरण या मॅचमध्ये आलंय. याच्यानंतर बघा आपल्याला फ्रेश ए पोलच्या लढती पाहायला मिळतील. वेतालदेव चांबार्ली संघाचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करतो केवनी दिबे, ग्रीष्म 11 गावदेवी केवनी दिबे कॅप्टनला देखील विनंती करतो आपण देखील टॉससाठी संपर्क साधा. कालच एका रात्रीमध्ये डबल धमाका वेतालदेव चांबार्ली संघाचा आपण पाहिला. कसलकडमध्ये चॅम्पियन आणि त्याच वेळेला आपण पाहिला कदा सोनाई प्रतिष्ठान आयोजित सचिन शेठ ठाणे यांच्या वतीने स्पर्धेमध्ये देखील चॅम्पियन मोपाडाच्या मैदानात झाले. आणि संदेश मुंडेंचा तो भाऊक क्षण आम्ही पाहिला होता. तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. त्याने सांगितलं होतं भरपूर बॅटपाच आमच्या संघाच्या वाट्याला होता, परंतु आज प्रत्येकाची मेहनत, ती मेहनत मात्र रंगली. त्या मेहनतीला मात्र नक्कीच फळ मिळालं. एकाच रात्रीमध्ये 2 ठिकाणी चॅम्पियन आणि आपल्या कारकिर्दीमधली आणखीन एक बाईक रजतने पटकावली कसलकडच्या नाईट स्पर्धेमध्ये. 6-29चं समीकरण. फुल लेन बॉल ऑन साईडला खेळत असताना मात्र फक्त सिंगल. फारसा प्रभाव टाकता आलेला नाही आहे खतर या इनिंगमध्ये नवापाडा टीमला. 40+ क्रिकेट आपण प्रवीण पाहिलं तर हे जिंकण्यासाठी किंवा हारण्यासाठी खेळलं जात नाही आहे. हे फक्त क्रिकेट आनंद घेण्यासाठी खेळलं जातं. कारण वयाची 40 ओलांडल्यानंतर पुन्हा एकदा बॉडीसाठी मात्र थोडासा फिटनेस चांगला राहील या उद्देशांमध्ये क्रिकेट खेळलं जातं. हार जीत पार्ट ऑफ लाईफ, परंतु क्रिकेट खेळून, मैदानी खेळ खेळून मात्र आपलं आयुष्य कसं वाढेल यासाठी मात्र ही तळमळ असे या खेळाडूंची. ड्राईव्ह करत असताना हा फटका ऑफ ड्राईव्ह. 1 रन आली. फक्त आणि फक्त आता मॅचमध्ये औपचारिकता शिल्लक राहिली, कारण 4मध्ये 27 बनवायच्या आहेत नवापाडा संघाला. 4-27चं समीकरण या मॅचमध्ये आहे. मॅच आपण पाहिले तर एकतर्फा झाली. 1 साइडेड मॅच. पूर्णपणे शिरकाव या सामन्यामध्ये दापोडे संघाचा आपण पाहिला. बॉलिंग ॲक्शन लाजबाब आहे. कमी पावलांचा रनअप, परंतु गती भरपूर आहे.
थोडासा आपण पाहिलं त्या ठिकाणी wristला मोल्ड करून ते बॉल टाकतायत असं वाटतं. कदाचित बॅक ऑफ दॅन बॉल असेल, परंतु वेगाने बॉल यॉर्कर त्याने टाकला मागचा. 3 बॉल आणि 27 धावा, एकतर्फी लढत तुम्ही पाहताय. वन्स अगेन स्विंग अँड मिस, आय थिंक प्लेड ऑन. खेळाडू बाद. अजून एक धक्का बसेल बॅटिंग करताना नवापाडा संघाला. 2 बॉलचा खेळ बाकी आहे विजयासाठी. करतात आता औपचारिकता पूर्ण करतात दापोडे संघाचे खेळाडू. फ्रंट लाईन गोलंदाजी केली होती नवापाडा संघासाठी. पॉवर प्लेचं षटक टाकलं होतं ते नागेश पाटील आता बॅटिंगसाठी मैदानामध्ये उतरले. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत आणि फक्त सामन्यामध्ये औपचारिक शिल्लक राहिले. क्लीन बोल्ड, क्या बात आहे. परफेक्ट यॉर्कर, फास्ट अँड फ्युरियस. 4 मुंड्या चित केल्या नागेश पाटील यांना. अजून एक विकेट मात्र मिळेल बॉलिंग करत असताना गोलंदाज ज्ञानदेव पाटील यांना. ज्ञानदेव पाटील यांचं कौतुक करायला चांगली बॅटिंग देखील त्यांनी केली. 30 धावा आय थिंक त्यांनी कुठल्या होत्या पहिल्या इनिंगमध्ये. त्याच वेळेला 2 विकेटही त्यांच्या खात्यामध्ये चाललेत. शेवटचा बॉल अजित मादरे. डीजे आपण थांबा, आता शेवटचा बॉल बाकी आहे. अजित मादरे मैदानाकडे चाललेत. चला नेक्स्ट मॅचसाठी केवणी दिवा आणि चांबारली संघाचे कॅप्टन. चला आपण रिपोर्टिंग करा. 40+ क्रिकेट टीमला आता थोडासा विश्रांती घ्यावी लागेल दापोडे संघाला, कारण वावंजे संघ देखील आता कल्याण ग्रामीण भागातील नारिवलीच्या स्पर्धेमध्ये सहभागी झाला आहे. तिथून मात्र तो संघ इथे पुन्हा एकदा दाखल होईल सेकंड मॅचसाठी. थोडी विश्रांती मिळेल दापोडे टीमला. अजित मात्रे नवीन बॅटर. शेवटचा बॉल, लास्ट बॉल. अटॅकिंग फिल्डिंग लावली आहे. ज्ञानदेव पाटील यांच्या खात्यामध्ये अजून एक विकेट जाईल का? विकेट हॅट्रिक पूर्ण होईल का? खोदून काढला बॉलला, विकेट नाही आहे, परंतु गोलंदाजी कमालीची राहिली, बॅटिंग कमालीची राहिली आणि त्याचमुळे आपण पाहता या सामन्याचे हिरो बनतील. नो डाऊट ज्याने 30 धावा केल्या बॅटिंग करताना आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 2 विकेट घेतले ते अष्टपैलू खेळाडू ज्ञानदेव पाटील दापोडे संघाचे सामनावीर. 30 धावा आणि 2 विकेट. चला दोन्ही